झिरोमधून पैदा झाले. नांदेडला 2 बंगले झाले, लोह्याला 2 बंगले झाले, अहमदपूरला 2 बंगले झाले, 4 गाड्या रोडवर आहेत. ह्या धंद्यावर आपल्या आमच्या वडिलांना 2 कपशा मागून हॉटेल केली तयार. मी गौरी आहे, चुना आणायचं, भोटीला घालायचं, भजे खिचडी करायची नाही कायची. आचार्य बी आहेत पण आपल्या सुटकालीटी आचार्याला आहे ना. दादा तुमचं नाव काय आहे? देवीदास बापूराव साखरे. आणि हे आपला स्टॉल प्रत्येक माळेगाव यात्रेत असतो का? नाही नाही नाही, हा, आम्ही आमच्या माळेगावची यात्रा करते. आम्ही प्रॉपर इथलेच आहोत. तुम्ही प्रॉपर इथलेच आहे? हो. आणि मग काय काय भेटतं आपल्या हॉटेलमध्ये आता? खिचडी, भजे, पुरी, समोसा, लोडा. आणि ही हॉटेल आपली नेहमी पण चालू चालेल असते? महाराज. 70-72 वर्ष 3 पिढ्या गेली. आपल्या वडिलाची गेली, भावाची गेली, माझी चालली. मग आता हॉटेल कोण कोण सांभाळतंय? आम्ही दोघं बाप लोक सांभाळत्या. 2 गडी ठेवून. ते महाग आहेत ते तुमचे मुलगा आहे का? हा, 2 मुलं आहेत, 2 वेटर आहेत. आणि 72 पासून म्हणजे आपला हाच व्यवसाय? 70-72 पासून हे धंदा करते आपण. म्हणजे आज 50 वर्ष होऊन गेले? हो. 50-60 वर्ष आले. आणि मग ह्या व्यवसायामध्ये कसे आपले हे झालेली आहे? बघा आमची गरिबी होती कंडिशन. हा, आम्ही आमच्या वडिलांना 2 कपशा मागून हॉटेल केली तयार. 2च कपशा एका माली पाटलांनी दिल्या आमच्या गावातल्या. हा. तिथून ते आम्ही वाढत राहिल्या माग माग माग. ह्याच्यावर चालू झालं आमचं. मग तेव्हा म्हणजे किती खर्च आलता चालू करायला? हे 2 कपशा भीक मागून केल्या साहेब आम्ही चालू. आम्ही भीक मागून 2 कपशा घेतल्या माली पाटलाला, हॉटेल चालू केली. मी गौरी आहे, चुना आणायचं, भोटीला घालायचं, भजे खिचडी करायची नाही कायची. ते 0 मधून पैदा झाले. आता हा, 0 मधून पैदा झाले आपण. 0 मधून पैदा झाले. नांदेडला 2 बंगले झाले, लोह्याला 2 बंगले झाले, अहमदपूरला 2 बंगले झाले, 4 गाड्या रोडवर आहेत. ह्या धंद्यावर आपल्या. पण मेहनत बी तशीच आहे ना मग? हा, मेहनत बी आहे तशी. काय मेहनतीला फळ आहे सर, मेहनतीला फळ आहे सर. लई दिवसापासून आपला धंदा आहे. सोडल्या नाही आपण लक्ष्मी. नंबर 1ची आहे. लिंगायत असल्यामुळे काय आपल्या खेड्यापाड्याच्या भोवताले आसपास भोवताले आपणाला लई मानतात. हा हा. पहिला चळागडे आपाच्या हाटीला जात मग. चळागडे आपाच्या हाटीला जात मग. आपाच्या नावानं हॉटेल फेमस आहे समजा? फेमस आहे आपले. आम्ही लिंगायत केली आम्ही. हा हा. चांगले माणसं आहे म्हणून चांगले ओळखतात. खेड्या 10-12 खेड्यामध्ये आपलं इथं नंबर 1 आयटम मिळते आपल्याकडे. आणि घेऊन जातात तिथून पार्सल. 1-1 क्विंटल जिलबी देते आम्ही कार्यक्रमाला कुठे. आणि माळेगाव यात्रेमध्ये मग रिस्पॉन्स कसा भेटतोय ग्राहकांचा आपल्या? बेस्ट राहते सर आपणाला. आपल्याकडे 15 माणूस राहते. 15 कामाला आता सध्या. तेव्हा आम्ही 2च बाप लोक करीत होत्या त्या काळात. आता 15 माणूस आहे सध्याचे. म्हणजे नेहमीसाठी का? नेहमीसाठी 4 माणसं आहेत आपल्या. 4 माणसं. आणि मग ह्या वेळेसची यात्रा कशी आहे? ह्या वेळेस काही नाही सर. गेल्या वेळेस सर यावेळेस धंदा नाही वाटत तेवढा? धंदे नाही. पब्लिक बहुत आहे, व्यापारी पकड आले पण धंदे नाहीत सर यंदा. हा, ते कारण आम्ही आता यात्रेमध्ये 2-3 जागी जाऊन आलो तर बऱ्याच जणांचं तसंच म्हणणं आहे की यावेळेस धंदा नाही जास्त. व्यापारी लय आले. बघा की त्या फुलापासून जे व्यापारी आहे त्या रेस्ट हाऊस पर्यंत. म्हणजे दुकान हॉटेल वाढले म्हणून धंदा कमी झाला आता? 2-3 किलोमीटर ते सगळे धंदेवाले जास्त व्यापारी झाले. व्यापारी जास्त झाले. आणि आमची पुढापुढची हॉटेल आमचीच आहे माळेगाव मध्ये. काय चांगली स्वादिष्ट मिळते आपल्याकडे. आपण नंबर 1 बनवते पहिल्यापासून. आणि गिराईक ते सेवा चांगली देत्या. त्याच्यानं आपल्याला गिराईक काउंटर चांगली येते. तर बायपासने गेलं सगळे गिराईक आमचं. हा, आता बायपास मुळे थोडं मंदिरामुळे आमच्या मंदिरामुळे नंबर 1 आहे आपल्या इथे. आपल्याला पोट भराय कुठं आहे. आता बाहेरून जाणारे लोक डायरेक्ट बाहेरून चाललेत. फक्त मंदिरासाठी आलेले माणसं मग इकडे येतील. जवळ आहे आपला मंदिर. पाठीमागच आहे. ये चितच आहे. चलाकडे खायला इथं भेटते चांगलं म्हणून आपल्या इथंच येतात लोक. आपण नाही नंबर 1 बनी त्या खिचडी भजे पुरी. एकदा खाऊन गेले की नाही गिराईक इथंच येत आहे आपल्याकडे. तुम्ही स्वतः पण बनवता? स्वतःच करते आपण, दुसरं नाही. आचार्य बी आहेत पण आपल्या सुटकालीटी आचार्याला आहे ना. मला बंडू नागोरा धुळगंडी. तर मग आपण या हॉटेलला किती दिवसापासून येता? 40 ते 45 वर्ष झाले ह्या हॉटेल इथं आहे. आणि चव कशी आहे इथली? चव एकदम नंबर 1 आहे. तुम्हाला काय आवडतं इथलं? आणि खिचडी भजे जिलेबी
चहा हे सर्व आवडतं इथं.